नमस्कार प्रेक्षकांनो, या सावल्याची जणू सावली या मालिकेत आता भयंकर छान असे ट्विस्ट दिसणार नाही तुम्हाला दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारंग आणि सावलीमध्ये जवळीक वाढताना दिसणार आहे. आणि हा सारंग तर तिला मिठीतच घेताना दिसतोय, पण याच वेळेस ऐश्वर्या आणि तिलोत्तम माहिती आणि या ठिकाणी ते खूपच जळताना या ठिकाणी दिसत आहे. आणि तू या मुलीवर प्रेम करणार नाही, संबंध ठेवणार नाही, तुम्हाला सांगितलं होतं याची आठवण सुद्धा करून देताना दिसते. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळते ही सावली बिचारी एकटीच असते आणि विचार करत असते की आई वडिलांच्या बाबतीत कसं असेल काय असेल. ते खूप काळजी करत असेल, घराबाहेर हाकललं पण त्यांना इथे आलं नाही. आणि या ठिकाणी दादा पण ना आला पण माझ्याशी न बोलता गेला. आत्ता कुठे 4 सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात येतात. सगळं काही चांगलं हळू घडू लागते, परंतु मग हा दुःखाचा डोंगर हळू का येतोय? ती खूप घरच्यांची सुद्धा बाहेरच्यांची काळजी सुद्धा करताना दिसते. प्लीज माझ्या आई-बाबांना सगळ्यांना हे सगळं सहन करण्याची शक्ती दे. असं सुद्धा ती देवाकडे प्रार्थना करताना दिसते. आणि खूप या ठिकाणी ती टेन्शनमध्ये खूप घेताना दिसते. खूप या ठिकाणी काळजी करत असते. आणि ऐश्वर्या तिलोत्तम हिला घराबाहेर हाकलण्याचे परत प्लॅन करत असतात. काही करून सारंगपासून लांब ठेवायचं याच्याच त्या विचारात असतात. दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते जयंतीच्या डोक्यात वेगळ्याच काही गोष्टी चालू असतात. ती मग ताट वगैरे मोठ्या मोठ्या नाव वाजवते, आई खाऊ आई खा, किंवा जयंतीचं नाव वाजवा. एवढं काय तमाशा केले, आता तुझं नवीन काय नाटक आहे, इथं पण काय तमाशा करायचा. तेव्हा सासरा पोहायला येऊ दे, मी सांगतो. तुम्ही सावलीचे सासरा पोहा सून आहे ना, तर तुम्हाला एक खूप मोठी महत्त्वाची बातमी सांगायची. पण त्याआधी तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे ना, हार्ट उगाच त्रास होऊ नये म्हणून बसायला कुठेतरी जागा पकडा, बसा. तेव्हा सुनबाई काय चाललंय नीट सांगा ना तुम्ही. तर हे सावली आणि सारंग हे दोघं नवरा बायको आहे ना, पण ते नवरा बायकोसारखं कधी वागतच नाही. असं बोलताना दिसून वेगळंच असतात. तिलोत्तमा आणि ऐश्वर्याचं ते जवळ आल्यावर खूप रागात बघत असतात या ठिकाणी, असं सांगते ती. आणि हे जेव्हा जयंती सगळ्यांना सांगते तेव्हा तिला वाटतं त्यांना खूप मोठा धक्का बसेल. पण हे शांत बसतात, काही बोलत नाही. तेव्हा ह्यांना काय झालं काय, केली की काय धक्क्याने, बघा ह्यांना चेक करा. तेव्हा काही झालं नाही, उगाच शेळ्या कडेला आणू नको, गप बस तू. आणि गप बस तू म्हणजे एवढी मोठी बातमी आहे. आणि रडून इमोशनल ड्रामा सुद्धा करताना ते दिसते. त्यांना हे सगळं माहिती असं बोलतो दिसते काय, म्हणजे हे सगळं मी ज्या काही गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या तर तिला आधीच माहिती आहे. तर हो, या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच माहिती आहे. असं कसं मग मला का नाही सांगितलं? तुला आत्ता तू त्यांच्या घरी गेली ना, तेव्हा तुला या सगळ्या गोष्टी कळाल्या. पण या गोष्टीची कल्पना आधीच आहे त्यांना. आणि हे म्हणजे असं झालं, मुक्यातच काहीतरी ते बोलते आणि हे बाकीचे निघून जातात. अरे काय हे डोक्याला ताप. मला वाटलं हे सगळं सांगितल्यावर मस्त इमोशनल ड्रामा बघायला भेटेल, सगळं काही बघायला भेटलं. पण हे सगळा फुसका बाहेर निघाला. आणि इथे ऐश्वर्या मला सांगते की आज सारंग हा सावलीशी बोलत होता. हा मग काय, मी तुम्हाला सांगे आले. ठीक आहे. या सारंगने मला शब्द दिला त्या मुलीच्या कधीच प्रेमात पडणार नाही, त्याच्या बायकोने स्वीकार करणार नाही. आणि त्याने जो शब्द दिला ना, तो माझा शब्द कधीच डावलत नाही. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. हो बरोबर आहे, पण मी फक्त तुम्हाला सांगायला आले. उद्या काही गोष्टी उलट्या घडू शकतात म्हणून सावध करायला आले. तेव्हा या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे. माझ्या मुलावर पूर्णपणे विश्वास आहे. तू सांगितलं ना, तू आता जाऊ शकते, काय हरकत नाही. तेवढं तिथे सारंग येताना दिसतो. आणि मग ही ऐश्वर्या बोलते, काय झालं? सावली काय बोलवते? हे बघ वहिनी, मला माहिती आहे सावलीच्या बाबतीत तुझं काय मत आहे, पण उगाच तो विषय आता बोलायला नको. उगाच विषयाला विषय वाढेल. नाही, मी सहज विचारवते, हा बरोबर आहे, पण नको कशाला उगाच. आणि मग या ठिकाणी ही तिलोत्तमा पण बोलते, तुला सगळं मी ज्या काही गोष्टी बोलले त्या माहिती आहे ना, मला शब्द दिलेला माहिती ना, तेव्हा हो, तुला मी एकदा शब्द दिला ना, तर माझ्या लक्षात आहे. सारखं सारखं या विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे का, असं सुद्धा बोलताना दिसते. यानंतर ऐश्वर्या एक्सक्यूज मी जाते असं बोलताना दिसेल. मग हे तिलोत्तमा सारांशी बऱ्याच गोष्टी याच विषयी बोलतात. ती माझी जर विरोधात केली ना, तर मी यापुढे सहन करणार नाही असं सांगताना दिसते. या ठिकाणी ऐश्वर्या बाहेर आल्यावर विचार करते की ही पोरगी आधी या घरात येणार नव्हती, पण एंट्री केल्याने हळूहळू या घरात पावलं रुजायला लागली आणि आपली अशी माणसं हळूहळू ती करायला लागली. हे सगळं काही दिवसच करणार आहे, हे सगळं टिकू देणार नाही असं विचार करताना ही ऐश्वर्या आपल्याला दिसते. परंतु दुसरीकडे इथे मस्तपैकी सगळ्यांनी क्रिकेटचा प्लॅन केला असतो, मस्तपैकी एन्जॉय करतात. तेव्हा एक जण बोलतो, आपण सारंग दादाला पण बोलू ना. तेव्हा नको, त्याला भरपूर काम आहे, तो काय थांबणार नाही. असं कसं, या सारंगला क्रिकेट खेळायला थांबवायचं माझ्या डावा हाताचा मैल आहे.
लगेच आपण करू शकतो. बघायचं का तुला? हे तुला शक्यच नाही, तुला जमणारच नाही असं बोलते दिसतो. तेव्हा मग सारंग दादा चल ना क्रिकेट खेळायला. तेव्हा तो बोलतो नाही मला काम आहे, मला टाईम नाही. बरोबर आहे, तू कशाला येणार, तुला आता क्रिकेट खेळायचं माहीतच नाही, म्हणून कशाला येणार. काय काय बोलतो, मला टाईम नाही. तुला म्हटलं ना भरपूर काम आहे. आता तू कारणं देणारच. तू जर आता खेळायला आला पहिल्याच परत आऊट झाला तर तुला हारायची सवय झाली, म्हणून तू आता परत हारशील ना, म्हणून तुला भीती वाटते. तेव्हा नाही असं काही नाही, मला महत्त्वाची कामे म्हणून चाललंय. आता तू कारणं देतोय, तुला खेळता तरी येतं का, तुला जमतंय का तरी. त्याला सारंगला या ठिकाणी खूप उचकवताना सुद्धा हे दिसतंय. त्याच्या मागे त्यांचा प्लॅन असतो, हा क्रिकेट खेळावा. तो तरी तू काय बोलतो, मला खेळता येत नाही. तुला बॅटिंग करायला मी शिकवलं, तुला बॉल पकडायला मी शिकवलं आणि तू मला सांगतोय खेळता येत नाही. तू एकच मिनिटात मी खाली आलो आणि क्रिकेट या ठिकाणी खेळायला तो खाली येताना दिसत. सगळेजण मस्तपैकी छानपैकी क्रिकेट खेळताना दिसत. परंतु यानंतर कॉम्पिटिशन करायचं ठरवतात. 2 टीमा या ठिकाणी करायचं ठरवतात. डिवाइड होतं. परंतु सारंगच्या टीममध्ये एक जण मेंबर नव्हतो. तेव्हा ते विचार करतात काय करायचं. नंतर म्हणतात की एक टीम मेंबर कमी आहे, त्याशिवाय आपण खेळू शकत नाही. अमृता बोलते एक काम करतो का तू, सावलीला विचारतो का. तेव्हा हो विचार, एक काम कर, तुझा ना बोलून तिला. नाही, या संघाचा कॅप्टन कोणी, तू आहे ना, मग जे काय करायचं ना ते तू बघ, मी काय जाणार नाही. यानंतर मग सारंग जाण्याचा निर्णय घेताना दिसतो. परंतु तू सावलीला बोलतो तिला खेळता तरी येणार का, आणि खेळ तरी अशी बॉल टाकेल, अशी बॅटिंग करेल, तिला विनवताना या ठिकाणी दिसतो. परंतु सारंग या ठिकाणी सावलीकडे बोलवण्यासाठी जाताना आपल्याला इकडे दिसतोय. आणि तिथं सावलीला बोलवायला जातो. सावली तू कधी क्रिकेट खेळलाय का. तेव्हा ती नाही बोलते. बघितलं जर का, हो बघितलंय. खेळता येते का, नाही खेळता येत, चल मी शिकवतो असं घेऊन तिला क्रिकेट खेळायला नेताना दिसतो. तेव्हा ऑपोजिटवाले बोलतात, हिला घेऊन आले, तू काय म्हटलं होता, माझी टीम वीक आहे, टीम मेंबर पूर्ण नाही आहेत, हे बघा आली आता. तेव्हा तू आली तरी तिला खेळता येणार आहे का, तुमची वीक खूप आहे, वीक खूप टीम आहे, आम्ही जिंकणार असं बोलताना दिसत नाही. आता बघ, तुम्ही फक्त सगळ्यांनी माझी साथ द्या, आपणच जिंकणार. तेव्हा आधी तू जिंकायचा आणि आता तुला जिंकू देणार नाही असं बोलताना दिसतं. आणि सगळेजण इथे या ठिकाणी क्रिकेट वगैरे टॉस वगैरे करतात आणि खेळताना दिसतात. ऑपोजिट टीमची, सारंगचे जे ऑपोजिट असतात त्यांचे इथे बॅटिंग वगैरे होताना दिसते आणि छानपैकी ते बॅटिंग करतात. सावली फिल्डिंग वगैरे करते, बॉल आतून देते, सगळं एकदम छान मॅच होताना दिसते. परंतु त्यानंतर मात्र इथे सारंगची बॅटिंग येते. सगळेजण इथे बॅटिंग वगैरे करत असतात आणि सगळ्या गोष्टी ठीक होत असतात. त्यानंतर एक एक करून सगळे आउट होतात. सावली आणि सारंग या ठिकाणी मग बॅटिंग करताना दिसतात. 37 रन बहुतेक या ठिकाणी पाहिजे असतात. ते सगळं त्यांना करायचे असतात. एक एक करून सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतात. आता हे काय जिंकत नाही, आता आपलीच मॅच आहे असं बोलून ते गाफील राहतात. परंतु त्यानंतर मात्र 6 रन पाहिजे असतात आणि या ठिकाणी 6 बॉल शिल्लक राहिलेले असतात. त्या शेवटी ठिकाणी मग आता आपण जिंकलो, टेन्शन नाही. या सावलीतला तो एक एक बॉल टाकताना दिसतो आणि त्यानंतर ही 3 बॉल होतो. त्यानंतर सारं सगळं समजून सांगतो, काय खेळायचं, कसं करायचं. त्याच्या मागून तिला पकडलेलं असतं आणि शिकवत असतो. ह्या दोघांची जवळ या ठिकाणी त्यानिमित्ताने वाढताना दिसते. आणि मग परत ती 2 बॉल डॉट खेळते. ती बोलते नको ना, मला नाही खेळायचं, उगाच माझ्यामुळे तुम्ही हाराल, मला भीती वाटते. नाही नाही, घाबरायचं कारण नाही, मी सांगतो तसं खेळ. तू बॅट बीट काय बघू नको, फक्त बॉलकडे लक्ष द्या आणि बॅट उचल, एवढं काय करायचं करतं. तेव्हा तो बॉलर बोलतो की एक काम करतो मी, परत असंच दोघं एकत्र खेळलं तरी चालेल. अंपायरला बोलतो चालेल का, हो. त्यांना ऑब्जेक्शन नाही तर तू बिंदास खेळू शकतो असं बघून दिसते. आणि मग या ठिकाणी हे दोघेही एकत्र खेळताना शेवटचा बॉल दिसतो आणि तो बॉलिंग टाकल्यानंतर खूप मोठा छक्का या ठिकाणी सावली मारताना दिसते आणि मॅच हा सारंग जिंकलेला असतो या ठिकाणी. आणि मग आनंदाच्या भरात हा सारंग सावलीला उचलून घेतो, मिठी मारताना दिसतो आणि त्यावेळेला ऐश्वर्याने तिलोत्तमा तिथे येताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता.